खरा प्रश्न तुम्हाला जो आता मला अगदी मनापासून विचारावा असं वाटतोय की अजेंडा महाराष्ट्र काय आहे तुमचा? येत्या 10 वर्षातला अजेंडा काय आहे? तुम्ही महाराष्ट्र कसा कसा पाहताय, कसा बदलताना पाहताय? इथल्या तरुणांची, युवकांची, युवतींची जी आशा आकांक्षा आहेत, स्वप्न आहेत, ती कुठल्या दिशेने जातील असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे मला असं वाटतं की देशामध्ये सर्वाधिक पोटेन्शियल असलेलं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे. आणि मी बघतोय की हा जो काही काळ आहे पुढचा, ज्याला प्रधानमंत्री मोदी साहेबांनी अमृत काळ म्हटलेला आहे, या अमृत काळामध्ये भारताचा जो विकास आहे त्या विकासाचं इंजिन हे महाराष्ट्र असणार आहे. आणि त्याची एक छोटीशी चुणूक आपल्याला पाहायला मिळाली की यावर्षी देशामध्ये जेवढं FDI आला त्यापैकी 52% FDI हा एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. प्रचंड गुंतवणूक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येते, रोजगाराच्या संधी तयार होत आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही 2014 नंतर इन्फ्रास्ट्रक्चर पुश आम्ही सुरू केला, मग त्या ठिकाणी समृद्धीसारखा हायवे असेल, अनेक हायवेज असतील, त्या ठिकाणी पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, वेगवेगळ्या पाण्याच्या योजना असतील, इरिगेशनच्या योजना असतील, याचा इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही हे काम केलंय. म्हणजे 2019ला एक डॉइच बँकने रिपोर्ट त्यावेळेस प्रकाशित केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की देशामध्ये जेवढ्या बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आले आहेत, बिग, त्यातले 49% प्रोजेक्ट हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. आज आपण मुंबईचं बदललेलं रूप पाहतोय आणि फ्युचर जे आहे म्हणजे ते सगळं महाराष्ट्रामध्ये असं माझं मत आहे. आज आपण पाहतोय की एक प्रकारे टेक्नॉलॉजिकल कॅपिटल महाराष्ट्र झालंय. देशाची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात तयार झाली आणि डेटा इज न्यू ऑइल. ज्याच्याकडे डेटा आहे, ज्याच्याकडे डेटा सेंटर आहे, ते पुढे डॉमिनेट करणार आहेत. ॲग्रिकल्चरच्या सेक्टरमध्ये आत्ता आपण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये प्रचंड मोठी क्रांती केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जे असंभव वाटत होतं, केवळ वर्षानुवर्ष आपण बोलत होतो की समुद्रात वाहून जाणारं 55 TMC पाणी आपल्याला गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणायचं आहे, त्याचं काम आपण सुरू केलं. आपल्याला असंभव वाटत होतं, आपण सांगत होतो की गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणारं 100 TMC पाणी आहे, त्यातलं 62 TMC पाणी 550 किलोमीटर आपण त्या ठिकाणी कॅनल तयार करून विदर्भातले 7 जिल्हे हे दुष्काळमुक्त करू शकतो. ते आपण आता करून दाखवलं. त्याचं जवळपास आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचा टेंडर आपण काढलेला आहे. किंवा नार पार सारखे जे आहेत, असं सगळं पाण्याचं नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलं आहे. आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला, जलयुक्त शिवार सारखी योजना आपण जी केली 2020ला, केंद्र सरकारने एक 5 वर्षाचा अहवाल काढला की ग्राउंड वॉटरची काय परिस्थिती आहे. आणि महाराष्ट्र हा एकमेव अशा प्रकारचं राज्य होतं की ज्या राज्यामध्ये ग्राउंड वॉटर वाढलं होतं, म्हणजे लेवल वाढली होती, बाकी सगळ्या राज्यात कमी झाली होती. एवढंच नाही तर आज रिन्युएबलमध्ये प्रचंड काम आपण करतोय. आज आपण जर विचार केला, आपली एकूण सगळी मिळून स्थापित क्षमता जी आहे ही 40,000 मेगावॅटची आहे वीज निर्मितीची. आत्ता आम्ही जे पंप स्टोरेजचे करार केले आहेत ते 55,000 मेगावॅटचे केले आहेत. आपण शेतकऱ्याला जी वीज देतो 16,000 मेगावॅट, आता त्यातले 12,000 मेगावॅट ही आपण त्याचे टेंडर काढून काम चालू करून टाकलेल्या सोलरवर, आणि 4,000 मेगावॅटचे अजून टेंडर निघालेले आहेत. म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना जाणारी 100% वीज ही सोलरमधनं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विजेची मागणी जी पूर्वीचे राज्यकर्ते म्हणायचे असंभव आहे, ही आम्हाला देताच येत नाही, ती मागणी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. आणि यासोबत इतक्या मोठ्या प्रमाणात रिन्युएबल्समध्ये आज आपलं काम चाललेलं आहे की 2020-30 साली महाराष्ट्रामध्ये जी काही आपण वीज निर्मिती करू किंवा वीज पुरवठा करू, यातलं जवळपास 40% वीज ही रिन्युएबलमधनं येईल आणि हळूहळू ती 75% आपण नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कुठलंही क्षेत्र असो, आज मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते. टोयोटो सारखी असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत, यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आता महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. त्यामुळे आज जर आपण बघितलं तर गेल्या वर्षभरातल्या गुंतवणुकीचा जर विचार केला किंवा 2 वर्षातल्या, तर ती 5 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या प्रकल्पात त्या ठिकाणी होताना दिसते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राला आम्ही जे सांगितलं होतं की वी वॉन्ट टू मेक इट $1 ट्रिलियन इकॉनॉमी, देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी, आता महाराष्ट्राने यावर्षी
$500 ट्रिलियन, अर्धा ट्रिलियनचा मार्क पार केलेला आहे आणि आता $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपण चाललोय. एकूण जर विदर्भाचा आपण विचार केला तर गेल्या एका वर्षामध्ये 1 लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट्स या विदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी आणलेले आहेत. त्यामुळे एक बॅलन्स्ड अशा प्रकारची ग्रोथ. किंवा आपण नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आता त्या ठिकाणी JSW असेल, त्या ठिकाणी रिलायन्स असेल, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजनी त्या ठिकाणी अगदी धुळे जिल्ह्यामध्ये आता आपण ज्या प्रकारे त्या ठिकाणची इकोसिस्टीम तयार केली आहे, एक नवीन इंडस्ट्रियल इकोसिस्टीम ही धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तयार होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बॅलन्स ग्रोथ करता जे काही हे काम आपण केलेलं आहे, मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही केवळ MMR रिजनमधनं येणार नाही, तर ती गडचिरोलीतनं पण येईल, ती धुळे नंदुरबारमधनं पण येईल, ती नाशिकमधनं पण येईल, ती सातारा सांगलीमधनं पण येईल, ती प्रत्येक भागातनं येणार आहे. ही मला असं वाटतं एक महत्त्वाची उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते. तुमच्यातला अर्थविषयक अभ्यासक आणि लाडकी बहीण सारखा एखादा ज्यावेळेला लोकोपयोगी अशा अर्थाने जी योजना समोर येते, अनुदानाचा विषय येतो, 46,000 कोटी रुपये आज तिजोरीतले सरकारचे जातात, त्याच्यावरनं बरेच जण आक्षेप घेत आहेत. तुमचं त्याच्यावरचं काय मत आहे? असं तुम्हाला वाटतं की खरंच अशा प्रकारे पैसे दिले लोकांना, अशा प्रकारे जर का गरजूंना हे असे पैसे गेले तर त्याचा खरंच फायदा राजकारणात होईल असं तुम्हाला वाटतंय? तर समजा लाडकी बहीण योजना आहे, लाडक्या बहीण योजनेमध्ये जो पैसा आपण त्या ठिकाणी देतो तो पैसा हा मार्केटमध्ये परत येणार आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर हे जे काही आमच्या भगिनींना 1,500 रुपये आपण देतोय, हे 1,500 रुपयातनं त्या काही सेव्हिंग करतील असं नाही आहे. तो 1,500 रुपये ते खर्च करतील. त्यांनी ते खर्च केले तर त्यातनं मार्केटला एक चालना मिळते, अर्थव्यवस्थेला एक चालना मिळते. तुम्ही शेवटी समजा 46,000 कोटी म्हणा, 30,000 कोटी म्हणा, हा पैसा जर मार्केटमध्ये आला तर त्यातनं अर्थव्यवस्था ही रोटेट होते आणि रोटेट होणारी अर्थव्यवस्था पुन्हा तुम्हाला तो पैसा परत करते. कदाचित त्याला पहिल्याच वर्षी तो परत येईल असं नाही आहे, पण एक 2-3 वर्षामध्ये ते सेटल होतं. त्यामुळे मला असं वाटतं की याचा काही अर्थव्यवस्थेवर एकदम दुष्परिणाम होईल असं मी मानणाऱ्यांपैकी नाही आहे. हा एवढं नक्की आहे की डिलिजंटली आपल्याला करावं लागेल. मराठा आरक्षण, ओबीसी त्याच्यावरचा विरोध, धनगर आरक्षण, हे सगळं जे जात आधारित राजकारण त्याच्यामधनं साहजिक होतंय, त्या जात आधारित राजकारणाकडे तुम्ही राजकारणी म्हणून कसं बघताय? कारण त्याच्यामुळे दिसतंय की महाराष्ट्रात खूप मोठा तणाव वाढलेला आहे. नाही, पहिल्यांदा तर एखाद्या जातीच्या समाजाच्या लोकांनी आपल्या अधिकारांकरता आंदोलन करावं यात काही वावगं नाही आहे. शेवटी प्रत्येकाचे ॲस्पिरेशन्स असतात, ते ॲस्पिरेशन्स पूर्ण होण्याकरता मागण्या असतात, त्याची आंदोलनं होतात आणि अल्टिमेटली आपण जर बघितलं तर आज एक मोठ्या प्रमाणात तरुणाई आपल्याकडे आहे. त्या प्रत्येकाचं ॲस्पिरेशन आहे, प्रत्येकाला वाटतंय की मला काहीतरी मिळालं पाहिजे. त्यातनं अशा प्रकारचे आंदोलनं उभी राहतात. माझ्याकरता चिंतेचा विषय एकच आहे की आत्ताची जी आंदोलनं चालली आहेत त्याच्यात बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा समाज दुभंगलेला पाहायला मिळतोय. म्हणजे ज्यावेळेस आपल्या मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय झाला, त्यावेळेस एक समाजात आपल्याला दुफळी दिसली. खूप वर्षानंतर ती जखम समाजाची भरली गेली आणि ती दुफळी आपली संपली. त्या ठिकाणी जे काही त्या काळात परिस्थिती तयार झाली होती, दंगे झाले होते, एक प्रकारे गावागावांमध्ये भांडणं झाली होती, पण हळूहळू समाजाने ते ओव्हरकम केलं आणि तो विषय संपला. पण आज पुन्हा तशाच प्रकारची दुफळी आपल्याला समाजात पाहायला मिळते. मला सगळ्यात जास्त चिंता त्याची आहे, कारण आंदोलनं होतात, आंदोलनं संपतात, कधी ती यशस्वी होतात, कधी अयशस्वी होतात, कधी मागण्या मान्य होतात. पण हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रातला समाज हा एकमेकापासून दूर गेलेला आहे आणि विशेषतः जे समाज गावगाड्यांमध्ये सातत्याने एकमेकासोबत राहिलेले आहेत असे समाज एकमेकापासून दूर जाणं म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींचे जे मावळे आहेत 18 पगड जातीचे, त्यांनीच आता एकमेकाला पाण्यात पाहणं, एकमेकाचा दुस्वास करणं, अशी परिस्थिती महाराष्ट्राला कधीच प्रगतीकडे घेऊन जाऊ शकत नाही. ते मला असं वाटतं की या सगळ्या आंदोलनांमध्ये मनं दुभंगणार नाहीत. हे कसं आपल्याला करता येईल कठीण आहे, पण हे करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.
पण तुमचं नाही मन दुखावलं ज्यावेळेला तुम्हाला ह्या आंदोलनाच्या वेळेला तुमच्या जातीवरनं बऱ्याचदा बोललं जातं, तुम्हाला बऱ्याचदा त्याच्यामध्ये तुमची सुद्धा जात आडवी येते त्याच्यामध्ये आणि तुम्हाला टार्गेट केलं जातं? ते मी तर त्याला पॉझिटिव्हली घेतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसवर बोलल्याशिवाय कोणाला राजकारणच करता येत नाही, अशा प्रकारची अवस्था आज महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झाली आहे असं मला वाटतं. म्हणजे मला जर टार्गेट केलं तरच आपल्याला राजकारण करता येईल असं विरोधी पक्षांना वाटणं, असं अनेकांना वाटणं, याचाच अर्थ कुठेतरी तुमच्या शक्तीला ते अॅक्नॉलेज करतायत असा त्याचा अर्थ आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभवातनं सांगतो, जात ही राजकारण्यांच्या मनात जास्त आहे, जनतेच्या मनात कमी आहे. जातीचं राजकारण हे जनतेच्या मनात नाही, ते राजकारण्यांच्या मनात आहे. आणि त्यामुळे हे जे काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, ते मला जे काही टार्गेट केलं जातं त्याच्या पाठीमागे त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे मला टार्गेट केल्यामुळे त्यांना फायदा मिळेल, पण असा त्यांना फायदा मिळणार नाही. त्यांनी मला कितीही टार्गेट केलं तरी लोक माझं मूल्यमापन मी इतक्या वर्षात काय केलं याच्या आधारावर करतात. आता माझा सवाल आहे, मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात कधी झाली? अगदी आपण जर विचार केला तर 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी माझं जीवन संपवीन, आणि त्यानंतर त्यांनी अक्षरशः स्वतःला गोळी मारून आपलं आत्मबलिदान दिलं. तेव्हापासनं इतकी वर्षे आंदोलन चाललं होतं पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. मराठा समाजाला पहिलं आरक्षण मी मुख्यमंत्री असताना मिळालं. ते आरक्षण मिळाल्यानंतर मी ते हायकोर्टात टिकवलं. मी जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते सुप्रीम कोर्टात टिकलं. त्यानंतर सरकार बदललं आणि सुप्रीम कोर्टात काय काय घडलं आपण बघितलं आणि ते आरक्षण गेलं. पुन्हा नव्याने आमचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्हीच ते आरक्षण दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आरक्षण तर महत्त्वाचं आहेच, पण आरक्षणाने सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही, कारण जागा लिमिटेड आहेत. आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न केला की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण मराठा समाजात उद्योजक तयार केले पाहिजेत, आणि त्याचं मी पूर्ण रिवायवल करून त्याच्या योजना तयार केल्या. मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे श्री नरेंद्र पाटील यांचा, अण्णासाहेबांचे चिरंजीव, की ज्यांनी त्या महामंडळाचं काम हातामध्ये घेतलं. 1 लाख मराठा तरुण आज उद्योजक झाले.